श्री देवी महात्म्य कथासार अध्याय 8वा रक्तबीज राक्षसाचा शेवट। या अध्यायाचे जे वाचन करतात किंवा जे हा अध्याय ऐकतात त्यांचे सर्व संकट दूर होतात, ऐश्वर येते व धनवृद्धी होते। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री दुर्गा देवे नमः। महापराक्रमी व दृष्ट संहारक अशा श्री देवीच्या मंगल चरणांना शांत चित्ताने मनोभावे वंदन करून आता 8व्या अध्यायाची सुरुवात करूया। राजा सुरताला मेधा ऋषींनी सांगितलेली देवी महात्म्याची कथा तसेच मार्कंडेय ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितलेली देवी महात्म्याची जी कथा होती तीच कथा सुतमुनी शौनक व इतर मुनींना परत एकदा सांगत होते। देवीबरोबर आतापर्यंत केलेल्या प्रत्येक लढाईमध्ये शुंभ निशुंभ यांना हारच पत्करावी लागली होती। शुंभ निशुंभांकडे अतिविशाल अशी राक्षस सेना होती। त्यातील कित्येक राक्षस रणधुरंधर व रणवीर लढवय्ये होते, पण त्या सर्व राक्षसांच्या शक्तीपेक्षा देवी जगदंबेचे सामर्थ्य आणि तिची शक्ती कितीतरी पटीने मोठी होती। त्या शक्ती आणि सामर्थ्यापुढे भल्या भल्या दैत्यांना पराभवच स्वीकारावा लागला होता। धूम्रलोचनाला केविलवाना झालेला अंत, चंडमुंड राक्षसांचा झालेला निपात व आतापर्यंतच्या देवीवर आक्रमण करून गेलेल्या प्रचंड अशा दैत्यसेनेची झालेली वाताहत या घटना जेव्हा शुंभ निशुंभ यांना कळल्या तेव्हा त्यांच्या अंगाचा नुसता तिळपापड उडाला। भयंकर अपमानित करणारे हे पराभव त्यांना सारखे डाचत होते। या झालेल्या अपमानाचा सूड उगवल्याशिवाय त्यांचे मन शांत होणार नव्हते। देवीच्या राज्यावर उपजा कब्जा करून देवांना आपले दास केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसणार नव्हते। ती त्यांची आसुरी लालसा होती। पुन्हा एकदा देवांशी युद्ध केल्याशिवाय त्यांच्या मनातील आसुरी मनोरथांची भूक शमणार नव्हती। यासाठी त्यांनी त्यांच्या राज्यातील रणधुरंधर, महापराक्रमी, युद्धकुशल, रणनीती तज्ज्ञ अशा लढवय्या रणवीरांना एकत्र बोलावून त्यांच्याबरोबर चर्चा केली व त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार युद्धाची तयारी सुद्धा केली। आपल्या सेनेतील शूर सरदार, लढवय्ये सेनापती या सर्वांना शुंभ राजाने एकत्र बोलावून घेतले व देवी बरोबर युद्ध करण्याचा आपला महोदय त्यांच्या समोर मांडला। या प्रत्येकाकडे स्वतःची विशाल सेना होतीच। त्या सर्वांना देवीवर आक्रमण करून अटीतटीचे युद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या। राजाची आज्ञा मिळताच ते सर्व सेनानी युद्धाच्या तयारीला लागले। लढाईची तयारी करण्यामध्ये प्रामुख्याने काळवू, धौम्य, मौर्य, कंबू, कालिकेय, उदायुद्ध यासारखे सरस सेनापती होते। ते सर्वजण आपापली विशाल सेना घेऊन देवीबरोबर दोन हात करण्यासाठी हिमालयाकडे निघाले। या सर्वांच्या बरोबर शुंभ स्वतः सुद्धा आपल्या प्रचंड सेनेसह जातीने हजर होता। सर्व सेनानी बरोबरची प्रचंड सेना आपापल्या सरदारांबरोबर मोठ्या त्वेषेने ईर्षेने पुढे पुढे जात होती। हिमालयाजवळ एवढी प्रचंड दैत्यसेना पाहून देवी चंडिकेने धनुष्य उचलून हातात घेतले आणि एकामागोमाग सपासप असे बाण सोडण्यास सुरुवात केली। धनुष्याच्या होणाऱ्या ठणकार्याने सर्व आसमंत भरून गेला। तो आवाज सगळीकडे ऐकू येत होता। देवीच्या हातातील त्या धनुष्याच्या प्रचंड ठणकाराने जमीन सुद्धा हादरू लागली होती। या ठणकाराच्या आवाजाबरोबर देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या गर्जनेचा सुद्धा मोठा आवाज त्यात मिसळला। या दोघांचा मिळून होणारा प्रचंड आवाज महाभयंकर वाटून छातीत धडकीच भरत होता। याबरोबरच देवीने घंटानाद करण्यास सुरुवात केली। देवी जगदंबा, काली देवी, सिंह, चंडिका देवी हे सर्वजण दैत्यसेनेस चारीमुंड्या चित करण्यास अधीर झाले होते। सर्व दैत्य असुरांचा संपूर्ण विनाश होऊन देवांना विजय मिळावा व देवांवर येत असलेले संकट नाहीसे करावे म्हणून सर्व देव एकत्र आले। त्या सर्वांनी मिळून संकटहारिणी अशी भगवती देवीची प्रार्थना केली। मग देवीच्या कृपेने देवांजवळ असलेल्या अदृश्य शक्ती त्यांच्या शरीरापासून दूर झाल्या। या वेगवेगळ्या शक्तींची नावे सुद्धा वेगवेगळीच होती। ब्रह्मशक्ती ही ब्राह्मी, तिचे रूप 4 तोंडाचे होते, ती तशीच 4 चोंडासह युद्धाला आली। महेशाची शक्ती ती महेश्वरी, ती ऋषभावर बसून युद्धाला आली, तिला 5 मुखे होती। कुमार शक्ती 6 मुखांची होती, ती तशीच रणांगणावर अवतरली। यानंतर वैष्णव शक्ती ही गरुडावर बसून खाली उतरली। याचप्रमाणे नरसिंही शक्ती इंद्राची
वज्रहस्ता शक्ती यासुद्धा रणांगणात अवतीर्ण झाल्या. या सर्व शक्तींच्या बरोबरच साक्षात शंकरसुद्धा तेथे अवतीर्ण झाले. श्री शंकर त्या रणांगणाच्या भूमीवर येतात न येतात तोच देवीच्या शरीरातून एक शक्ती बाहेर पडली. ती शक्ती अतिशय भीषण होती. त्या भीषण शक्तीमधून एक नवीन देवी प्रकट झाली. देवीने तिचे नाव ठेवले होते चंडिका. चंडिका प्रकट होताच ती भगवान शंकरांच्या पुढे जाऊन उभी राहिली. ती महादेवांना म्हणाली, हे देवादिदेवा, आपल्या चरणी एक प्रार्थना आहे. आपले मूळ नाव आपण बदलून दुसरे रूप घ्या. शुंभ निशुंभांशी थोडा वेळ बोलता बोलता त्यांना थोडे दूर न्या. त्यांना थोडासा उपदेश करा. आपण गोड गोड बोलून केलेल्या उपदेशांचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. ते तुमचे सारे बोलणे फुकट जाईल हे खरे आहे, पण यात जो वेळ जाणार आहे त्या वेळेस मला जरा स्वस्थ व शांतपणाने पुढच्या योजनेचा विचार करता येणार आहे, म्हणून हा वेळ महत्त्वाचाच आहे. चंडिकेचे म्हणणे शंकरांना पटले. ते त्यांनी मान्य केले. मग त्यांनी आपले रूप बदलले. ते स्त्रीवेशात जाऊन शिवदूतीचे रूप त्यांनी घेतले व त्या शिवदूतींच्या रूपातच जाऊन त्यांनी शुंभ निशुंभांची भेट घेतली. त्या असुरांना त्यांनी 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, हे दैत्यराज, तुमचे राहण्याचे योग्य ठिकाण पाताळ हेच आहे. तिथे तुम्ही जा व आनंदात राहा, सुखाने राहा. स्वर्गामधील साम्राज्य इंद्राचे आहे. सर्व देवसुद्धा तिथेच वस्ती करून असतात. उगीचच आपापसात यादवी वाढवून निरर्थक युद्ध करणे तुम्हा दैत्यांपैकी कोणाच्याच फायद्याचे नाही. तुमच्या मनातील देवांशी युद्ध करण्याचा विचार वाईटच आहे. तो अविचार आहे. तो अविचार सोडाल तर तुमचे भले होईल. शुंभ निशुंभाला शिवदूतीने जे काही सांगितले ते मुळीच पटले नाही. अंगी युद्धाची खुमखुमी असलेल्या सेनानी व अन्य सेनेलाही ते पटले नाही. सुडाची भावना मनात घर करून बसली असता हिताच्या गोष्टी कशा काय समजतील बरे. सर्वांनी आपापली शस्त्रे हातात घेऊन परजली व अत्यंत चेवाने ते चंडिकेवर चाल करून गेले. ही चंडिका देवी जी आहे तिलाच कात्यायनीवर दैत्यांनी प्रचंड शरवर्षाव सुरू केला. अगदी धोधो पडणाऱ्या पावसाच्या धारांप्रमाणे बाणांचा वर्षाव दैत्यांच्या कडून होत होता. पण त्या बाणांचा अगदी जरासुद्धा एकही परिणाम देवीवर होत नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. देवीच्या सामर्थ्याने त्रिशूळ, परतू, चक्र अशा शक्ती निर्माण झाल्या होत्या, पण त्या देवीजवळ गुप्त रूपानेच होत्या. त्या सर्व शक्ती दैत्यांना गुप्तपणानेच युद्धात मागे मागे खेचत होत्या. दैत्यसेनेतील काही मायावी राक्षसांनी निरनिराळी रूपे घेऊन देवीला फसविण्याचा प्रयत्न केला, पण देवीने अंतर्ज्ञानाने त्यांची ही रूपे सुद्धा बरोबर ओळखली. यापैकी खूप मायावी राक्षस तिने ठार केले. हे देवीचे अचाट सामर्थ्य पाहून दैत्यांनाही आश्चर्य वाटत होते. देवीमध्ये असलेले अचाट सामर्थ्यांची त्यांना आता जाणीव झाली होती, पण त्यांच्या मनातील अहंकार अजूनही फुत्कार सोडत होता. रणांगणामध्ये जखमी होऊन पडलेल्या दैत्यांचा रक्ताचा फर जणू काही सर्वत्रच वाहत होता. जिकडे तिकडे मांसांचा चिखल झाला होता. जमिनीवर जे असुर पडले होते त्यांना चंडिकेने गिळून टाकले. सैन्यात उरलेल्या दैत्यांची भीतीने इतकी तारांबळ उडाली की विचारता सोय नाही. आपला जीव वाचावा म्हणून काही दैत्य तर चक्क रणांगण सोडून दूर दूर जात होते. अशा परिस्थितीत शुंभ निशुंभ यांनी यावेळी आपला हुकुमी सेनानी म्हणून निवड केलेला रक्तबीज दैत्य आपली विशाल सेना घेऊन पुढे सरसावला. त्यांचे सर्व सैन्य नव्या दमाचे होते. त्यांनी देवीबरोबर अटीतटीची झुंज देऊन देवीला मागे रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. मोठ्या उत्साहाने रक्तबीज दैत्य देवीच्या सेनेवर तुटून पडला होता. तो अस्त्राशस्त्रांचा प्रचंड मारा करीत होता. देवी तितक्याच तेटाने प्रतिकार करून त्याला प्रत्युत्तर देत होती. पण त्या वेळच्या युद्धात एक अद्भुत घटना घडत होती. ते जमिनीवर पडताच मरून पडलेले राक्षस परत जिवंत होऊन देवीवर आक्रमण करत होते. घडत असलेली ही अद्भुत घटना थक्क करणारी होती. हे पाहून चंडिका देवी कालिका देवीला म्हणाली, तू तुझे तोंड पसरून तयार राहा. रक्तबीजाच्या शरीरातून रक्त बाहेर पडल्यावर ते जमिनीवर पडण्यापूर्वीच तू तुझ्या तोंडात घे व लगेचच गिळून टाक. तू असे केलेस म्हणजे मेलेले दैत्य जिवंत होण्याचे थांबेल. यामुळे रक्तबीजाच्या सैन्यांचा जोर आपोआप कमी होईल. काली मातेला चंडिका देवीने सांगितल्याप्रमाणे रक्तबीजाच्या शरीरातील रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू न देता तो गिळून टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे मेलेले दैत्य जिवंत होण्याचे थांबले. दैत्याच्या सेनेची संख्या कमी होऊ लागली. त्यांची शक्तीही कमी होऊ लागली. त्यांचा जोर ओसरला. राक्षस सेनेतील लढत असलेल्या पैकी अनेक राक्षस मरून जमिनीवर पडत होते. राक्षस सेनेच्या होणाऱ्या या
धूळधाणीमुळे देवीचा सर्वजण जय जयकार करत होते. चंडिकेचा क्रोध अद्याप शांत झाला नव्हता. यामुळे ती मोठ्या धाडसाने आणि द्वेषाने रक्तबीजाचा सूड घेण्यासाठी पुढे पुढे सरकत होती. शेवटी चंडिकेने सोडलेल्या अचूक बाणाने रक्तबीजाचा वेध घेतला. या तीक्ष्ण बाणाला बळी पडला. तो पडलेला पाहताच उरलेले राक्षस जीव घेऊन वाट सापडेल तिकडे पळत सुटले व लांब लांब जाऊन लपले. अशा प्रकारे हुकमी म्हणून निवडलेल्या रक्तबीज दैत्याचा वध केला. पण अद्याप शुंभ निशुंभ मागे राहिलेच होते. त्या दोघांचा समाचार देवीने कसा काय घेतला याची माहिती आपण पुढच्या 9व्या अध्यायात घेऊया. अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय 8वा समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.